नमस्कार मित्रांनो, वेव ऑप्टिकच्या सेकंड लेक्चरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर ज्यांनी पहिलं लेक्चर मिस केलेलं आहे त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये सांगतो की पहिल्या लेक्चरमध्ये आपण लाईटची हिस्ट्री बघितली होती, कसं लाईटमध्ये चेंजेस होत गेले, कसं न्यूटनने सांगितलं की लाईट ही छोट्याशा पार्टिकलपासून बनलेली आहे, कॉर्पिस्कलपासून बनलेलं आहे. त्याच्यानंतर अचानक आमच्या ह्युजेन्स साहेबांनी धक्का दिला पूर्ण जगाला की लाईट ही पार्टिकल नसून वेव आहे. आणि इथंच जगाने यू टर्न घेतला लाईटच्या कहाणीच्या बाबतीत, लाईटच्या स्टोरीच्या बाबतीत. आणि असा हा यू टर्न घेतल्यानंतर सगळ्यांनी क्वेश्चन विचारला ह्युजेन्सने, बरोबर लाईट वेव आहे, तू हे कसं प्रूव्ह करणार? तो बोलतो लाईट वेव आहे, मी हे सगळं प्रूव्ह करणार. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन सगळं मी प्रूव्ह करणार माझ्या वेव थेरीने. पण ह्युजेन्सने एक छोटी शर्त ठेवली, एक अट ठेवली. काय माहिती? त्यासाठी तुम्हाला माझी वेवची थेरी शिकायला लागेल. मी वेव कशाला म्हणतो, वेव फ्रंट कशाला म्हणतो, या जर टर्म तुम्ही शिकलात तर तुम्हाला माझी थेरी पटेल पण आणि प्रूफसुद्धा होईल. काय करणार? लोकांना दुसरा पर्याय नव्हतं. खेळ त्याचा, मैदान त्याचं, आता नियम पण त्याचीच असणार. चला तर बघूया ह्युजेन्स वेव थेरी, त्याच्यानंतर आपण प्रिन्सिपल शिकणार आहोत. ह्युजेन्स वेव थेरी शिकायच्या आधी त्यांनी सांगितलं, पहिला तुम्हाला माहित पाहिजे प्रायमरी सोर्स म्हणजे काय आणि सेकंडरी सोर्स म्हणजे काय. त्याचा प्रायमरी सोर्स म्हणजे काय? ज्यामध्ये लाईट स्वतः इमिट करते. जो सोर्स लाईट स्वतः इमिट करतो त्याच्या बॉडीमधून, त्याला म्हणतात प्रायमरी सोर्स. आता लाईट इमिट करणारे कोण आहेत? स्टार आहे. आता लाईट इमिट कशामुळे होते? काही जण टेम्परेचरमुळे लाईट इमिट करत असेल, इलेक्ट्रिक इफेक्ट करंटमुळे, न्यूक्लिअर रिॲक्शनमुळे लाईट इमिट करू शकते. थोडक्यात ज्याच्यातून लाईट इमिट होते त्याला म्हणतात प्रायमरी सोर्स. जसं माझ्यासमोर हा बल्ब आहे, त्याच्यातून लाईट इमिट होते, तो झाला प्रायमरी सोर्स. त्याच्यानंतर होता सेकंडरी सोर्स. सेकंडरी सोर्स इझी आहे, तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. माझी बॉडी सेकंडरी सोर्स, हा बोर्ड सेकंडरी सोर्स, जे कॅमेऱ्यामध्ये सगळं जे तुम्हाला दिसतंय ते सगळं सेकंडरी सोर्स आहे. कारण मी माझी लाईट स्वतः इमिट नाही करत आहे, ती लाईट माझ्या बॉडीवर पडते आणि रिफ्लेक्शन होऊन तुमच्या बॉडीपर्यंत येते. म्हणून याला म्हणतात सेकंडरी सोर्स, who don't have their own light but it reflect light from some other source. That body is or that sources is called as सेकंडरी सोर्स. त्याच्यामुळे जगातले बाकीचे उरलेले सगळे सोर्स आहेत ते सेकंडरी सोर्स आहेत. जसं की मूनला स्वतःची लाईट नाही आहे, सनची लाईट त्याच्यावर पडते, तिथून रिफ्लेक्ट होऊन तुमच्या अर्थपर्यंत येते, म्हणून त्याला सेकंडरी सोर्स म्हणतात. त्यानंतर तो म्हणाला, मी तुम्हाला आता वेवफ्रंट म्हणजे काय ते सांगतो. वेवफ्रंट, आता वेवफ्रंट समजून घ्यायचं असेल तर इमॅजिन करा, पाण्यामध्ये तुम्ही एक दगड टाकलात. इफ यू ड्रॉप स्टोन इन अ वॉटर देन रिपल्स आर फॉर्म. असे रिपल्स तयार होतात, असे वेव्स तयार होतात, बरोबर. पाण्यात दगड टाकले की अशा वेव्स तयार होतात, तिथून. आता सेम लाईटला पण तसंच कन्सिडर करायचं. लाईटचा हा जो मधला पॉईंट आहे त्याला म्हणतात सोर्स. आणि लाईट हा वेव फॉर्ममधून ट्रॅव्हल करतो, झिगझॅग. लाईट अशी इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, जिकडे जिकडे पॉसिबल डायरेक्शन असेल त्या सगळ्या फॉर्ममध्ये लाईट ट्रॅव्हल करते. ओके, हे सांगितलं त्यानं. त्याच्यानंतर वेवफ्रंट म्हणजे काय? आता वेवफ्रंट म्हणजे काय ते बघूया. ते जरा पुसतो मग तुम्हाला सांगतो वेवफ्रंट म्हणजे काय. हे बघा, इथून लाईट इमिट झाली. ओके, मग त्यांनी पहिली वेव तयार केली. ही पहिली वेव, अरे इथं पहिली वेव तयार केली. ओके, ही लाईटची डायरेक्शन. आता रेज इकडे जातो, लाईट रेज इकडे आहे आणि हा जो पार्ट आहे हा लाईटच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे. हा जो पार्ट आहे तो याला परपेंडिक्युलर आहे. याला बोलतात वेव फ्रंट. जो वेव आहे त्याचा फ्रंट साईड आहे. इकडे एक वेव फ्रंट आहे, इकडे एक वेव फ्रंट आहे, इकडे एक वेव फ्रंट आहे. त्याची डेफिनेशन बघा, लोकस ऑफ ऑल पॉईंट. लोकस म्हणजे लोकेशन, हॅव्हिंग अ सेम फेज. आता बघा, हा इथला एक पॉईंट पकडला, इथला एक पॉईंट पकडला, इथला एक पॉईंट. जी इथून स्टार्ट झाली तर रिपल्स म्हणून रिपल्स फॉर्म होऊन पुढे गेली. जर हा एका मिनिटात इकडे गेला असेल या पोझिशनला, तर दुसरा पॉईंट पण एका मिनिटात या पोझिशनला जाणार, दुसरा पण एका मिनिटात इकडे पण एका मिनिटात इकडे. म्हणजे हे जे लोकस आहेत सगळे पॉईंट जे वेवफ्रंटचे ते सेम फेजमध्ये असतात. सेम फेज.
इकडचा समजा इथे पाय रेडियन फेज असेल तर इकडचा पण त्या सेम डिस्टन्समध्ये पाय रेडियन पाय रेडियन पाय रेडियन 3D स्ट्रक्चर स्पियर सारखं. देअरफॉर लोकस ऑफ ऑल पॉईंट हॅव्हिंग अ सेम फेज, सगळ्यांचा फेज सेम आहे ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम, एका दिलेल्या टाईममध्ये 1 सेकंद 2 सेकंदांमध्ये सगळे सेम फेजमध्ये ट्रॅव्हल करणार. आणि हे पण सांगितलं त्यांनी, ही जी वेव्हफ्रंट आहे, आता ही बघा, ही शॉर्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये बघा वेव्हफ्रंट पुढे पुढे कसा चाललेला आहे. ओके, आता वेव्हफ्रंट इमॅजिन करा की ढाल घेऊन एक सैनिक पुढे चाललेला आहे, आणि हा जो वेव्हफ्रंट आहे ही फर्स्ट वेव्हफ्रंट, त्याच्यानंतर सेकंड वेव्हफ्रंट, त्याच्यानंतर थर्ड वेव्हफ्रंट, अशी ही फर्स्ट सेकंड थर्ड अशी वेव्हफ्रंट पुढे पुढे जाणार. तर त्याचं म्हणणं असं होतं, हा वेव्हफ्रंटचा जो पुढे पुढे जाण्याचा स्पीड आहे तो लाईटच्या स्पीडशी इक्वल आहे. स्पीड ऑफ वेव्ह इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट. अजून एक अझम्पशन, डायरेक्शन ऑफ वेव्हफ्रंट, आता ही वेव्हफ्रंटची डायरेक्शन आहे, ही वेव्हफ्रंटची डायरेक्शन आहे, इज परपेंडिक्युलर टू द वेव्हफ्रंट. ही जी वेव्हफ्रंटची डायरेक्शन वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर असणार. समजा वेव्ह पुढे पुढे चाललेली अशी, वेव्ह पुढे पुढे चालली, तर ही वेव्हफ्रंटची डायरेक्शन आणि मी आहे वेव्ह अशी आडवी, मी या रेजला परपेंडिक्युलर असणार. नेक्स्ट, जर लिनियर सोर्स असेल, म्हणजे सांगतो कसा लिनियर सोर्स, लिनियर सोर्स समजा घरात ट्यूबलाईट लावलेली आहे, अशी ट्यूबलाईट लावलेली आहे. ओके, आणि ह्या ट्यूबलाईटमधून लाईट बाहेर पडत असेल, लाईट बाहेर पडत असेल तर त्याचा वेव्हफ्रंट, हा पहिला वेव्हफ्रंट, हा पहिला वेव्हफ्रंट, ओके, हा पहिला वेव्हफ्रंट झाला, तो सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये येईल. त्याच्यानंतर हा दुसरा वेव्हफ्रंट त्याच्या पाठून निघणार, त्याच्यानंतर हा तिसरा वेव्हफ्रंट सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. हे बघा या फोटोमध्ये बघा, जर लिनियर सोर्स असेल, असा लांब सोर्स असेल तर त्याला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट तयार होतात. आणि पॉईंट सोर्स असेल, आता मगाशी दाखवला असा पॉईंट सोर्स असेल, एक छोटासा बल्ब लावला तर त्याची वेव्हफ्रंट ही स्पेरिकल फॉर्ममध्ये असते. ओके, त्याच्यानंतर एव्हरी पॉईंट ऑन वेव्हफ्रंट, इथं इम्पॉर्टंट आहे, हे मिस करू नका, हे इम्पॉर्टंट आहे. एव्हरी पॉईंट ऑन वेव्हफ्रंट, समजा इथून पहिला वेव्हफ्रंट निघाला, ओके, इथून पहिला, ही पहिली वेव्हफ्रंट आहे, फर्स्ट वेव्हफ्रंट. ओके, जस्ट स्टार्ट झाले, एका टी टाइम नंतर स्पीड मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाइम, व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाइम, तुम्हाला काय भेटणार, डिस्टन्स भेटणार. ती वेव्हफ्रंट इथून इथपर्यंत गेली, तर हा झाला प्रायमरी सोर्स. त्याच्यानंतर ह्या प्रत्येक पॉईंटवर जो नवीन सोर्स तयार होईल, नवीन सोर्स, त्याला म्हणतात सेकंडरी सोर्स. हा प्रायमरी, त्याच्यानंतर ही वेव्ह पुढे सरकली की त्याच्यातून नवीन वेव्ह तयार होणार, मग हा झाला सेकंडरी सोर्स, आणि त्याच्यातून परत वेव्स तयार होणार. हे बघा, ही याची वेव्ह स्वतःची, ही सेपरेट, ही याची स्वतःची वेव्ह, ही याची स्वतःची वेव्ह, याची स्वतःची. सनफ्लॉवर वाटतंय हे, म्हणजे प्रत्येक पॉईंट हा वेव्हफ्रंटवरचा हा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होणार आणि तो स्वतःची वेव्ह तयार करणार. म्हणजे इथून ही एक वेव्ह निघाली, नंतर प्रत्येक पॉईंटमधून सेपरेट सेपरेट वेव्ह तयार होणार. ओके, मग हे प्रत्येक हे सगळे हे झालेले आहेत, त्याला म्हणतात वेव्हलेट. ओके, आता याला जर तुम्ही टँजंट काढलात, समजा याला एक टँजंट काढलात, हा बघा, हा टँजंट काढलात तुम्ही, ड्रॉ, हा टँजंट काढलात की हा सेकंड सर्कल तयार होईल, त्याला म्हणतात सेकंडरी वेव्हफ्रंट, सेकंड वेव्हफ्रंट म्हणतात. ओके, हां, आता हा सेकंड, आता याच्यावरचा प्रत्येक पॉईंट, याच्यावरचा प्रत्येक पॉईंट हा परत एक लाईट सोर्स म्हणून ॲक्ट होणार, आणि त्याच्यातून परत वेव्स तयार होणार, परत त्याच्यातून वेव्स तयार होणार, परत त्याच्यातून, म्हणजे एक वेव्हमधून बाकीचे वेव्ह, परत याला तुम्ही टँजंट ड्रॉ केलात की ही झाली ही फर्स्ट, सेकंड आणि ही थर्ड, अशा एक एक वेव्ह पुढे पुढे सरकणार. अशी थेरी ह्युजेन्सने मांडली होती. आणि आता बघूया ह्युजेन्सचं प्रिन्सिपल, जे बरोबर 5 ते 6 लाईनचं आहे, तुम्हाला रट्टा मारावा लागणार आहे. ओके, चला तर बघूया. चला तर ह्युजेन्स प्रिन्सिपल शिकूया. कारण ह्युजेन प्रिन्सिपल शिकायचे असेल तर तुम्हाला ड्रेस चेंज करावाच लागेल, कारण तुम्हाला इथून ते इथपर्यंत पाठांतर करायचं, हे पूर्ण सेंटेन्स. आणि जे हे पूर्ण सेंटेन्स मी दिलेलं आहे ते या सगळ्या एक्सप्लेनेशनमध्ये लपलेलं आहे, लगेच समजेल तुम्हाला कसं काय ते. हे बघा, ईच पॉइंट ऑन अ वेव्ह फ्रंट, आता समजा इथून हा लाईट सोर्स आहे, हा आहे लाईट सोर्स, आणि ही त्याची पहिली वेव्ह फ्रंट आहे, त्याच्यावरचा प्रत्येक पॉईंट, ह्या वेव्ह फ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट वेव्ह फ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स. हा सेकंडरी लाईट सोर्स, सेकंडरी लाईट सोर्स, हा प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी लाईट सोर्स आहे. आणि हा सेकंडरी लाईट सोर्स हा परत स्वतःची लाईट इमिट करणार. बघा, याच्यातून लाईट याने इमिट केली, हा परत स्वतःची लाईट इमिट करणार.
हा झाला प्रायमरी सोर्स. आणि या वेवफ्रंटमधून जी नवीन लाईट तयार होणार या डिस्क्याव या डिस्क्याव या डिस्क्याव या वेव्स तयार होणार सेकंडरी सोर्सच्या, म्हणून याला सेकंडरी लाईट सोर्स म्हणतात आणि याला म्हणतात कॉल्ड ॲज वेवलेट. हे वेवफ्रंट आणि या छोट्या छोट्या वेवलेट्स, हे बघा 1 2 3 4 5 6 7 वेवलेट काढलेत. अशा हजारो करोड वेवलेट्स असतात. ओके. हां, इन ऑल डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शन अशा वेवलेट्स तयार होतात इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि हा वेवलेटचा जो स्पीड असतो इथून पुढे जाण्याचा, तो जेवढा लाईटचा स्पीड असेल तेवढा स्पीड असतो. आता नवीन वेवफ्रंट घ्यायची असेल, आता बघा हा सर्कल म्हणजे एक वेवफ्रंट झाला, हा फर्स्ट वेवफ्रंट. आता नवीन वेवफ्रंट घ्यायचा असेल तर प्रत्येकाला तुम्ही एक टँजंट काढा असेल आणि ही टँजंट जॉईंट करा. ही टँजंट जॉईंट करून हा जो नवीन वेवफ्रंट तयार होईल त्याला आपण म्हटलेलं आहे एनवलप. हा जो नवीन एनवलप तयार झालाय म्हणजेच टँजंट ड्रॉ केलाय तो फॉरवर्ड डायरेक्शनने घ्यायचा. फॉरवर्ड डायरेक्शन, कारण का माहिती आहे, हे वेवलेट आहे ना इकडे आहे, ती पाटी पण जाऊ शकते. असे पाटी पण वेवलेट तयार होतात, याच्या पाटी पण वेवलेट तयार होतात बॅकवर्ड डायरेक्शनने. पण आपल्याला कन्सिडर कुठली करायची आहे, फॉरवर्ड डायरेक्शनची वेवलेट ही कन्सिडर करायची आहे. सेकंडरी वेवलेट इन फॉरवर्ड डायरेक्शन अँड बॅकवर्ड वेवलेंट आहे. ही बॅकवर्ड वेवलेंट ही इनइफेक्टिव्ह असेल. बॅकवर्ड वेवलेट आर इनइफेक्टिव्ह. परत बघा, each point on wavefront act as a secondary source of light which emit secondary light at the speed of light in all possible direction. पुढे काय म्हटलंय, न्यू वेवफ्रंट. तुम्हाला नवीन वेवफ्रंट काढायचे असेल, हा बघा बाहेरचं सर्कल, तर ह्या प्रत्येक वेवफ्रंटला तुम्ही टँजंट काढायचा की ज्याचा एनवलप तयार होईल, एक एनवलप तयार होईल आणि हा एनवलप आणि ही जी वेवलेट आहे ती फॉरवर्ड डायरेक्शनने असेल. फॉरवर्ड डायरेक्शन आहे, बॅकवर्ड डायरेक्शन इज इनइफेक्टिव्ह. अशा तऱ्हेने हा ह्युजेन्सचा प्रिन्सिपल आपण शिकलेला आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये वेव्ह थेरी वापरून आपल्याला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन शिकायचं आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओचा स्टडी करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. बाय बाय.